नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज नवीन दिवस आणि या नवीन दिवशी खास नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे, भरभराटीचं आणि आनंदाचं जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला अगदी हजारो वर्षापासून संत परंपरेचा वारसा आहे। या संतांनी आपल्या माय मराठीला अगदी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे। या संतांच्या केलेल्या कार्यामुळे, या संतांनी केलेल्या लिखाणामुळे, या संतांनी केलेल्या काव्यामुळे आपली माय मराठी अगदी आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। तर मित्रांनो, असेच काही संत आहेत, त्यांनी आपल्या आयुष्यात भुरळ घातली आहे। खूप काही संत आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनमोल असं लेखन, काव्य आपल्यासाठी सोडून गेले आहेत। तर आज आठवण करून घेऊया संत ज्ञानेश्वरांची छोटी बहीण संत मुक्ताबाई। मित्रांनो, आपण अगदी ज्या वयात खेळत पागडत होतो त्या वयात या मुक्ताबाईंनी आयुष्यातील अगदी मोठ्या माणसांनाही जमणार नाही असं भव्य दिव्य कार्य करून ठेवलं आहे। भव्य दिव्य लिखाण सोडून गेले आहेत, भव्य दिव्य ओव्या निर्माण करून ठेवले आहेत। त्या आजही अगदी रिसर्चचा विषय आहे, अगदी त्याच्यावरती आजही रिसर्च केला जातो। तर मित्रांनो, आज आपण माहिती करून घेऊया संत मुक्ताबाई यांची। मित्रांनो, संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ हे अगदी त्यांचं कार्य हे विशाल वृक्षाप्रमाणे आहे आणि या विशाल वृक्षाखाली त्यांची जे वृक्ष आहे, संत मुक्ताबाई हे वृक्ष आहेत, ते काहीशा प्रमाणात झाकोळले गेले आहे, तरी पण त्यांचं कार्य हे अगदी खूप सुंदर आहे, अगाध आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत मुक्ताबाई यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ही माहिती मित्रांनो, ही माहिती याच महिन्यात मी पंढरपूरला गेलो होतो। तिथे काही मला सुंदर अशी पुस्तकं मिळाली होती, संत चरित्राविषयी पुस्तकं मिळाली होती। ती पुस्तकं वाचून मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। जे पहिलं पुस्तक वाचलं होतं ते संत मुक्ताबाईंच्या आयुष्यावरती होतं। संत मुक्ताबाईंचं चरित्र कसं होतं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर कुठेही जाऊ नका मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी शेवटापर्यंत पहा आणि आपल्या लहान मुलांनाही दाखवा, जेणेकरून प्रबोधन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून होईल। मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोक शेअर करत नाहीत, अशा प्रकारचे व्हिडिओ जास्त लोक बनवत नाहीत, पण माझ्या दृष्टीने अगदी अशा प्रकारचे हे व्हिडिओ बनवले पाहिजेत, जेणेकरून आपले संत आहेत, महात्मा आहेत, त्यांची माहिती अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत मिळावी, यासाठी हा माझा प्रयत्न आहे। मित्रांनो, वाचन हे आयुष्यात महत्त्वाचं आहे आणि त्या वाचनाच्या अनुषंगाने आपल्याकडे जे विचार येतात, आपल्याला जे विचार निर्माण होतात, आपल्याला जे प्रबोधन होते ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या व्हिडिओच्या मागे उद्देश आहे। तर मित्रांनो, मला जे काही मिळालं, मला जे काही माहिती मिळाली ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि जास्तीत जास्त लोक अगदी संत मुक्ताबाई यांच्याविषयी माहिती मिळेल आणि तुमच्या दृष्टीने तुम्हीही संत मुक्ताबाई यांची जीवनपट उलगडू शकता। तर मित्रांनो, आज पाहूया संत मुक्ताबाई यांच्याविषयी थोडक्यात माहिती। मुंगी उडाली आकाशी, तिने गिळाले सूर्याशी। मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक महात्मे होऊन गेले। या संताबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत, ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे, ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आहे आणि
मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले. ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजे संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन 1279 साली झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते. खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता या जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही 4 रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृपितृत्व धन्य करणारी होती. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून मग पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोरं म्हणून वाईट टाकून त्यांची विटंबना केली. पण हे सारे भोग सोसतच ह्या 4ही बहीण भावंडांनी ब्राह्मविद्येची अखंड उपासना केली. आपल्या 4ही मुलांना आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेला देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला होता. मातापित्याच्या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर येऊन पडली होती. ती तितक्यात समर्थपणे तिने उचलली आणि पेलेली होती. आपल्या भावंडांची जणू ती माऊलीच झाली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयात मुक्ताबाई प्रौढ, गंभीर, सोशिक, समंजस बनली होती. तात आणि माता गेली येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती, ज्ञानेश्वर, कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी, तुझ्या योगे हरी, क्रमी येला काळ. मुक्ताबाईंच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले. योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता, पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वर दर्शन झाले नव्हते. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना 65चा अर्थ उलगडून दाखविला. मुक्ताबाईंच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांचे 1400 वर्षाचे आयुष्य धन्य झाले. 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवाची आध्यात्मिक गुरु बनली. कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, मुक्ताई करे लेईले अंजन. ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले होते. त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबासाठी हा त्या गावचा प्रमुख होता, जो या 4 भावंडांचा द्वेष करत असे. त्यांनी मुक्ताबाईला कोणी खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली. त्यामुळे त्यांना रिकामे हाताने परतावे लागले. तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले. त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावत धडपड घातली. त्यावर मुक्ताई
त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. तेव्हापासून विसोबाने तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले. मुक्ताबाईवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला. त्यानंतर त्यांनी अमृत संजीवनीची प्राप्त केली होती. अशा प्रकारे संत मुक्ताबाईंचं हे उत्कट असं कार्य होतं. संत मुक्ताबाईने रचलेले ताटीचे एकूण 42 अंक अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली. तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथापासून गहिनीनाथाकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण करून दिले. जो जनाचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागवले तरी जलासारखे थंड होऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्रांना जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्तांच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्वरागे झाले वनी, संत संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपद ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा प्रकारे समजवताना ती म्हणते, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आले म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकतो का? तर नाही. ब्रह्मपदाला पोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात. अनेक अपेष्टा सहन करावे लागतात. हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद. जीभ दातानी चाविली कोणी बत्तीशी पाडली. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदिनाचे. अशा प्रकारे त्यांनी ज्ञानदेवांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. समजवण्याच्या सगळ्या मार्गाने जाऊन त्यांनी ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना तेव्हा ही मुक्ताई हळवी झाली होती. लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे. ठाई तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवानी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांचे अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होती. समाजाभिमुख आणि त्यात अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईंच्या अभंग रचना आहेत. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिले होते. मित्रांनो, त्या काळात म्हणजे अगदी 12व्या शतकात मुक्ताबाईंनी स्त्री पुरुष समानता हा जो विशेष प्रकारे जो मांडला होता तो वाखाणण्याजोगत होता. कारण एखादी 8 ते 10 वर्षाची मुलगी स्त्री पुरुष समानतेबद्दल जे काही बोलून गेली ते अतिशय सुंदर होतं. चांगदेवानी जेव्हा मुक्ताबाईंना आंघोळ करताना पाहिली तेव्हा चांगदेव अगदी खजील झाले होते. त्यावेळी मुक्ताबाई म्हणाल्या होत्या की नर आणि पुरुष यांचा देह जरी वेगवेगळा असला, वेगवेगळ्या घाटणीचा असला तरी त्यामधील आत्मा हा एकच असतो. तर मित्रांनो, आज जे स्त्री पुरुषामध्ये विषमता निर्माण करतात त्यांच्यासाठी हा मोठा धडा आहे की त्या काळातही स्त्री पुरुष समानता याच्याबद्दल संतांचं काय मत होतं.
अखंड झायला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविशी हेवा, दिवस आता असता दिवा हाती घेसी. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज त्यांचा नामोल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचे लेखन केले आहे. या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे. संत मुक्ताबाईंचा मृत्यू कशा प्रकारे झाले याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. ते तापी नदीवर आले असताना अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाला. तो दिवस होता 12 मे 1297. मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे. अशा प्रकारे